तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। आयुर्वेदिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल निपाणीतील डॉक्टर शिवानंद व सौ स्नेहा कुंभार यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्कार प्रदान। सुवर्णवेद फार्मास्युटिकलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवानंद कुंभार आणि त्यांच्या पत्नी सौ स्नेहा शिवानंद कुंभार यांना गोवा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते 2025चा नेल्सन मंडेला नोबेल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या आयुर्वेदिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन करण्यात आला। डॉक्टर शिवानंद कुंभार हे मूळचे खडकलाट येथील असून त्यांनी 2012 पासून समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवून महाराष्ट्रामध्ये सुमारे 5000 पेक्षा अधिक गावात आरोग्य शिबिरे राबवून सुमारे 1.5 लाख लोकांना मोफत औषधे वितरित केली आहेत। शिवाय कोरोना काळामध्ये वृद्ध महिला, निराधार महिला, विधवा महिला, शेतकरी, कष्टकरी तसेच कोविड-19 काळामध्ये कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी यांना आयुर्वेदिक औषधाचं मोफत वितरित केलं आहे। या सर्व कार्याची दखल घेऊन गोवा येथे नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड अकादमीच्या वतीनं 2025च्या सर्वोच्च पुरस्काराने डॉक्टर शिवानंद व स्नेहा कुंभार दाम्पत्यांना सन्मानित करण्यात आलं असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना डॉक्टर शिवानंद कुंभार यांनी दिली आहे। माध्यमांशी बोलताना डॉक्टर कुंभार म्हणाले, आयुर्वेदिक क्षेत्र हे खूप व्यापक स्वरूपाचं असून आयुर्वेदिक क्षेत्राला सुमारे 5000 वर्षाचा इतिहास आहे। लोकांचा गैरसमज दूर करून आयुर्वेदिक क्षेत्राविषयी अधिक माहिती देऊन रुग्णांचे आरोग्य उत्तमरित्या सांभाळू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। हा पुरस्कार गोवा येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे गोवा राज्याचे मंत्री श्री सुभाष फलदेसाई, गोवा राज्य सरकार, नेल्सन मंडेला नोबेल पीस अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर विजयसिंह पाटील, अर्शी झवेरी UAE, रॉबिन अल्मेडा इंग्लंड, डॉक्टर आर विजय सरस्वती सेंट मदर टेरेसा युनिव्हर्सिटी US या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर शिवानंद कुंभार आणि सौ स्नेहा कुंभार या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला। अप्पासाहेब कुंभार सर, तुम्हाला गोव्यामध्ये नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार 2025ला मिळाला, तो कशा संदर्भात आणि कोणत्या कार्यासंदर्भात मिळाला तुम्हाला? सुवर्णवेद फार्मास्युटिकल व स्माईल हेल्थकेअर फाउंडेशनच्या मार्फत आणि आयुष मल्टीपर्पज फाउंडेशनच्या मार्फत गेली 2012 पासून आपण समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम जसं की मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कोरोनाच्या काळामध्ये कोगनोळी टोल नाक्याच्या ठिकाणी असणारे जे व्यवस्थापकीय म्हणजे प्रशासकीय व्यवस्थापन जे होतं त्या ठिकाणी मोफत औषध वाटप, तसंच महाराष्ट्रामध्ये 5000पेक्षा जास्त गावांमध्ये 1.5 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत जे वृद्ध महिला, निराधार महिला किंवा विधवा महिलांना मोफत औषधाचं वाटप जे उपक्रम आतापर्यंत आपण आपल्या सुवर्णवेद फार्मास्युटिकल आणि आमच्या फाउंडेशन मार्फत जे राबवलं त्याची कुठेतरी दखल घेऊन आम्हाला राष्ट्रीय स्तरावरती नेल्सन मंडेला ग्लोबल नोबेल पीस अवॉर्ड जो मिळाला त्या संदर्भात मी त्या संस्थेचं आणि बाकीच्या त्याच्या व्यवस्थापनाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आणि आत्तापर्यंत ह्या 12-15 वर्षामध्ये केलेल्या कामाचं हे एक परत म्हणजे फळ मिळालं असं आम्हाला वाटतं मनापासून। आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये सर तुम्ही गेल्या किती वर्षापासून कार्य करताना जे आयुर्वेदिक क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला नेमकी आवड कशी निर्माण झाली सर? 2008 पासून मी या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करतो। 2012ला पहिल्यांदा आम्ही 2012च्या अगोदर आम्ही वेगळ्या कंपन्यांची उत्पादनं घेऊन लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत होतो, पण 2012ला असं वाटलं की बाबा आपणच ह्याच्यामध्ये चांगली उत्पादनं निर्माण करू शकतो, संशोधन करू शकतो, रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकांची सेवा करू शकतो आणि जी महागडी वाटलं जातात आयुर्वेदिकची उत्पादनं किंवा हे जे लुप्त होणारे एक कला आहे म्हणा, कारण या आयुर्वेदाला 5000 वर्षाचा इतिहास आहे आणि त्या 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये आयुर्वेदाचा खूप मोठा योगदान आहे लोकांच्या आरोग्याला सुधारण्याचा, पण त्याचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करून जनप्रबोधन करून लोकांना आयुर्वेदाचं नॉलेज देऊन कमीत कमी दरामध्ये उत्पादनं कशी उपलब्ध होतील आणि जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना ते साध्य नाही आहे, घेणं साध्य नाही आहे किंवा त्यांच्यापर्यंत आयुर्वेद पोचत नाही, कारण आयुर्वेदिक एखादा सल्लागार मिळणे किंवा मेडिसिन हे प्रॅक्टिस करणारे वैद्य मिळणे फार कठीण आहे,
या सगळ्याचा अभ्यास करूनच आपण या आयुर्वेदाचा सुरुवात केली आणि गेली 2012 पासून व्यावसायिक स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही हे उत्पादनं समाजामध्ये देण्याचं काम करण्याचं आपल्याला एक संधी मिळाली आहे. सर आम्हाला तुम्हाला जो आता पुरस्कार मिळालेला आहे, एकंदरीत पुरस्कार मिळाले की एक जबाबदारी वाढते आपल्याच्यावरती. इथून पुढच्या कालखंडामध्ये या जबाबदारीच्या अनुषंगानं तुम्ही कसं काम करू शकाल आणि जे तुमचं आयुर्वेदिकचं कार्य आहे ते कशा पद्धतीने पोहोचवा तुमचा मानस आहे? 100% हे जे अवॉर्ड मिळालं हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कुठंतरी आपण एक केलेल्या कार्याची ज्यावेळी परतफेड किंवा पोच मिळते त्यावेळी पुन्हा एक प्रेरणा मिळते की आपण हे सातत्यानं करत राहिलं पाहिजे. समाजामध्ये असे काही गोष्टी आहेत जे चांगल्या आहेत आणि लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या आहेत, त्या गोष्टी सातत्यानं जनप्रबोधन करणे, आयुर्वेदात त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आम्ही सातत्यानं काम करणार राहणार. कारण आता हे जे एक पुरस्कार मिळाला म्हणजे जबाबदारी वाढली याचा अर्थ आम्हाला ह्याचं जे विस्तारीकरण आहे हे चांगल्या पद्धतीने करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. याच्याच मध्ये आम्हाला जे या नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डचे जे भारताच्या कमिटीचे चेअरमन आहेत डॉक्टर विजय सिंग पाटील, त्यांनीही आम्हाला एक शब्द दिलेला आहे की पूर्ण महाराष्ट्र नव्हे, कर्नाटक नव्हे तर देशाच्या 28 राज्यांमध्ये आम्ही जाऊन पोहोचण्यासाठीचं म्हणजे तिथे एक शपथ घेतल्यासारखं आपण एक वचन घेतलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आमचा सुवर्णवेद परिवार आणि त्याचबरोबर आमच्यासोबत असणारे सगळे डॉक्टर मित्र परिवार यांच्या माध्यमातून 100% सेवा करण्याचा आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.